इतर काही बातम्या बघूयात। राज्यसभेसाठी पुन्हा एकदा संधी न मिळाल्यामुळे प्रियंका चतुर्वेदी संतापल्या। उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये प्रियंका चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त केलाय। संजय राऊत यांनी शरद पवारांचं नाव का घेतलं, चतुर्वेदींचा सवाल, सूत्रांची माहिती। संजय राऊत बोलले म्हणून काय झालं, पक्षप्रमुख मी आहे। उद्धव ठाकरेंकडून प्रियंका चतुर्वेदींनी उत्तर देताना बैठकीमध्ये संजय राऊतांची बाजू घेतल्याची सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेमधील खासदारांच्या बैठकीमध्ये खडाजंगी झाल्याचं वृत्त खासदार संजय राऊत यांनी फेटाळलंय। मी त्या बैठकीमध्ये नव्हतो, मात्र तिथे असं काहीही घडलं नसल्याचं राऊतांचं विधान। मी त्या बैठकीला नव्हतो आणि असं काही अजिबात घडलेलं नाही। असं जे काय घडलं असं कोणी तुम्हाला म्हणत असेल ते चुकीचं आहे। मी या पक्षाच्या स्थापनेपासूनचा सदस्य एवढंच सांगतो। त्याच्यामुळे अशा सगळ्या ज्या गोष्टी आणि बातम्यांवरती विचार करून जर कोणी काम करायला लागलो आम्ही तर पक्ष उभा राहिला नसता, पक्ष वाढला नसता। आंबा आणि काजू उत्पादकांच्या शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजू शेट्टी यांचा मंत्री नितेश राणेंवरती निशाणा। नितेश राणेंनी त्यांचे वडील नारायण राणेंचा विरोधी पक्ष नेतेपदाचा कार्यकाळ आठवावा, ते शेतकऱ्यांसाठी सरकारवरती तुटून पडत होते, अशी प्रतिक्रिया। सिंधुदुर्गचे पालकमंत्री राणे मोठ्या तोंडाने सांगत होते, सरकार शेतकऱ्याला रस्त्यावर येऊन देणार नाही। आम्हाला शेतकऱ्याची काळजी आहे, ही काळजी का? तुमच्या वडिलांची कारकीर्द जरा आठवा। ते विरोधी पक्ष नेते असताना वाघासारखे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुटून पडत होते। खरं तर त्यांचा वारस सांगायची सुद्धा तुमची पात्रता राहिलेली नाही असं मला वाटतं। गोंदूबाबा अशोक खरात याला मारून टाकून मोकळं व्हावं, खरातच्या प्रकरणावरती चर्चा सुद्धा करू नये, नाशिकच्या अशोक खरातच्या प्रकरणावरती संभाजी भिडे यांची प्रतिक्रिया। मारून टाकून मोकळं व्हावं। हिंदू अशोक खरातच्या विरोधामध्ये 8वा गुन्हा दाखल। मरणाची भीती दाखवत आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल। पुण्यामधील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांच्याकडून खरातच्या विरोधामध्ये तक्रार, पोलिसांकडून गुन्हा दाखल। गोंदू अशोक खरातच्या प्रकरणामधील सर्व गुन्हे एसआयटीकडे वर्ग करण्यात आले। नाशिक पोलिसांकडे दाखल झालेले 8 गुन्हे आणि वावी तसंच सिन्नर पोलिसांकडचा प्रत्येकी 1 असा एकूण 10 गुन्ह्यांचा तपास एसआयटी करणार आहे। खरातच्या मोबाईलमधला डेटा देखील रिकव्हर करण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत। अशोक खरातकडून जप्त करण्यात आलेल्या बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानंच दिल्याचं उघड झालंय। 15 ऑक्टोबर 2012ला शस्त्र परवाना मंजूर झाला। 1 जानेवारी 2024ला नूतनीकरण देखील झालं। तर चौकशीमध्ये 21 काडतुसं जप्त, त्यामधील 5 काडतुसाचा वापर झालाय। तो नेमका कुठे करण्यात आला याचा शोधही सुरू आहे। मुंबईच्या मालाड मालवणी परिसरामध्ये रामनवमीच्या निमित्तानं भगवे झेंडे लावण्यावरून तणाव झाला। मशिदीच्या समोर झेंडे लावण्यावरून 2 गटांमध्ये तणाव वाढला। पोलिसांनी रामभक्तांसह गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे। पुण्यामधल्या वाघोली परिसरामध्ये पोलीस आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये बाचाबाची। 18 वर्षीय हिंदू तरुणी मुस्लिम तरुणाच्या सोबत पळून गेल्यामुळे हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे। तरुणीवरती जादूटोणा करून तिला पळवून नेल्याचा देखील आरोप आहे। कल्याणच्या गांधारीचा रिंग रोड परिसरामध्ये 17 वर्षाच्या अल्पवयीन कार चालकानं सायकल स्वाराला चिरडलंय। या घटनेमध्ये सायकल स्वाराचा मृत्यू झालाय। अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला। आरोपी मुलासह गाडी मालक असलेल्या आईवरती देखील गुन्हा दाखल झालाय। वरळीमधल्या कमला मिल परिसरामध्ये बेस्टची बस डिवायडरवरती चढल्याची घटना घडली आहे। सुदैवाने अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र डिवायडर तब्बल 2 ते 3 फूट उंचीचा असताना देखील बस त्याच्यावरती कशी काय चढली असं आश्चर्य व्यक्त होत आहे। वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना देण्यात आलेल्या जेवणामध्ये आणि दह्यामध्ये जिवंत अळ्या सापडल्या आहेत आणि या सगळ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये स्वतःवरती गोळी झाडून घेत पोलीस शिपायानं आत्महत्या केली आहे। विजय नागपुरे असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे। या घटनेमुळे पोलीस दलामध्ये मोठी खळबळ माजली। आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। कार्ल्यामधल्या एकविरा गडाच्या पायथ्याशी 2 गटामध्ये हाणामारी झाली। देवीची चैत्र यात्रा संपन्न झाल्याच्या नंतर कार्ला गडावरून खाली उतरत असताना क्षुल्लक कारणावरून वाद झाला। यानंतर दगडफेक झाली आणि हाणामारीपर्यंत हे सगळं प्रकरण पोहोचलंय। ही सगळी घटना कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे।
अकोला जिल्ह्यामधल्या प्रति तुळजापूर समजल्या जाणाऱ्या पारस इथे चैत्र नवरात्रीला प्रारंभ. देवीला चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने 71 साड्यांचा आहेर देण्यात आलाय. धुळ्यामधील एकविरा देवी मंदिरामध्ये चैत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात. 1 एप्रिलपासून पांझरा नदीपात्रामध्ये भरणार भव्य यात्रा. यात्रेसाठी पाळणे आणि विविध साहित्यांची दुकानं थाटण्याची देखील लगबग सुरू आहे. वाशिममध्ये बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरा देवी इथे भक्तांची मांदियाळी. नवस पूर्ण करण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी. संत सेवालाल महाराज तसंच जगदंबा देवी मंदिरामध्ये भाविक दाखल झाले. येऊर परिसरामध्ये बाण मारून माकडांना जखमी केलेल्या आरोपींची माहिती सांगणाऱ्यांना वन विभागानं बक्षीस जाहीर केलंय. आरोपींची माहिती दिली तर 25,000 रुपये दिले जातील. त्या व्यक्तीचं नाव देखील गोपनीय ठेवण्याची हमी वन विभागानं दिली आहे. पुण्यामधल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये उन्हापासून बचावासाठी प्राण्यांसाठी विशेष काळजी. संग्रहालय प्रशासनाकडून प्राण्यांना दिवसामधून 2 वेळा अंघोळ, कूलर, वॉटर फॉगर, पाण्याचा हौद या सगळ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्राणी देखील याचा आनंद घेत आहेत. गोंदियामध्ये हत्तीच्या कळपानं जलविहार केलाय. गडचिरोलीवरून आलेल्या हत्तींच्या कळपाची गोंदियामध्ये वॉटर राईड. अर्जुनी मोरगावमधल्या बडेगाव जंगल परिसरामध्ये तलावामध्ये वॉटर राईड करतानाचा हत्तींचा व्हिडिओ समोर आलाय. बातमी रायगडमध्ये रस्ता आणि गटारांवरती उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवरती महाड नगरपालिकेनं हातोडा फिरवलाय. उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर नगरपालिकेची मोठी कारवाई. महापालिका सभागृहासाठी नव्या इमारतींची मागणी. प्रस्ताव पुनर्विचारासाठी प्रशासनाकडे. महानगरपालिका मुख्यालयामधील सध्याचं सभागृह अपुरं पडतंय. क्रीडा भवनाच्या जागेवरती टाउन हॉल जिमखान्याच्या ऐवजी नव्या सभागृहाचा प्रस्ताव असल्याची भाजपची माहिती आहे. या प्रस्तावाला सर्वपक्षीय सदस्यांचा पाठिंबा. मर्सिडीजमधून येणाराही अल्पगटामधील घर मागेल तर तुम्ही देणार आहात का? राज्य सरकार आणि सिडकोला उच्च न्यायालयाचा दणका. अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाख आणि असीमित केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं खडसावलंय. सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय. मध्यरात्री जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. पापरी गावासह अनेक गावांमध्ये गारपीट झाली आहे. शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची भीती आहे. पुणे शहरामधल्या बांधकामाच्या वेळेवरती निर्बंध लादण्यात आले. बांधकामासाठी सकाळी 7 ते रात्री 9 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. रात्री सुरू असलेल्या बांधकामामुळे होणारं वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा निर्णय. कराडमधून कोकणामध्ये जाणारी वाहतूक 2 महिने बंद राहील. 27 मार्च ते 27 मे पर्यंत ही वाहतूक बंद राहील. पाटणजवळच्या धांडे पुलाच्या कामामुळे प्रशासनाचा निर्णय. मलकापूर, आंबाघाट, संगमेश्वर मार्गे कोकणामध्ये जाणारी वाहनं वळवली जाणार आहेत. उडानच्या अंतर्गत 28,840 कोटी रुपये खर्चून नवीन 100 विमानतळांसह 200 हेलिपॅड उभारले जातील. राज्य सरकारच्या मार्फत पुढील 8 वर्षांमध्ये 12,159 कोटी रुपयांच्या खर्चाचं नियोजन आहे. दुर्गम भागासाठी पवन हंसकडून 2 HAL ध्रुव हेलिकॉप्टर आणि अलायन्स एअरसाठी 2 HAL डॉर्नियर विमान खरेदीचा प्रस्ताव आहे. बांगलादेशच्या पद्मा नदीमध्ये बस बुडाली आहे. बसच्या अपघातामध्ये 23 नागरिकांचा मृत्यू झालाय. काही जण बेपत्ता आहेत. बस पाण्यामध्ये बुडतानाचा व्हिडिओ देखील कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. बांगलादेशमधल्या राजवाडी इथून ढाक्याला ही बस जात होती. फेरीवरती चढताना ही बस थेट पाण्यात बुडाली आहे. आंध्र प्रदेशच्या मार्कपुरम जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झालाय. पलक्कल खाणीजवळ खासगी प्रवासी बसची टिप्परला धडक. या घटनेमध्ये बस पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. 10 जणांचा मृत्यू झालाय. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी दुःख व्यक्त केलं. अनेक जण गंभीर आहेत. एका लग्नामध्ये यजमानांनी चक्क पाहुण्यांना ज्यूस पाजण्यासाठी पेट्रोल पंप उभा केला होता आणि या अनोख्या ड्रिंक स्टेशनचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये पाहुणे स्वतः नोझल उचलून आपल्या ग्लासमध्ये ज्यूस भरून घेताना दिसतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.